नीट पेपरफुटी प्रकरणाचा मास्टरमाइंड सीबीआयच्या ताब्यात आहे। सीबीआयने पुण्यातून केमिस्ट्री लेक्चरर पीव्ही कुलकर्णीला अटक केली आहे। कुलकर्णी एनटीए सोबत जोडले गेले होते आणि त्यांनीच पेपर लीक केल्याची माहिती आहे। कुलकर्णी हे मूळचे महाराष्ट्रातील लातूर या ठिकाणचे रहिवासी असल्याची माहिती आहे आणि तेच या संपूर्ण प्रकरणाचे मास्टरमाइंड असल्याची देखील माहिती मिळते आहे। ग्राफिक्सच्या माध्यमातून अधिकची अपडेट घेऊयात। एनटीएच्या परीक्षा प्रक्रियेशी संबंधित केमिस्ट्री लेक्चरर पीव्ही कुलकर्णी नीट पेपर फुटीचा मुख्य सूत्रधार, विद्यार्थ्यांकडून लाखो रुपये त्यानं उकळले असल्याची माहिती। संधीचा फायदा घेत पेपर फुटीचा डाव रचला। कुलकर्णीने परीक्षेपूर्वी विद्यार्थ्यांना प्रश्न आणि त्यांची उत्तरं पाठ करून घेतली। एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यामध्ये कुलकर्णीने काही विद्यार्थ्यांना एकत्र जमवलं। यामध्ये मनीषा वाघमारे नावाच्या महिलेने देखील मदत केली आहे। पुण्यातील घरी कुलकर्णीनं खास कोचिंग क्लासेस चालवले। यामध्ये तो प्रश्न, त्यांचे पर्याय आणि बरोबर उत्तरं विद्यार्थ्यांकडून लिहून घेत होता। धक्कादायक बाब म्हणजे विद्यार्थ्यांच्या नोटबुकमध्ये लिहिलेले 42 प्रश्न आणि उत्तरं 3 मे रोजी झालेल्या प्रत्यक्ष नीट यूजी परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेसोबत तंतोतंत जुळलेली आहेत। परीक्षेतील पेपर फुटी संदर्भामध्ये लातूरमधून निवृत्त प्राध्यापक पीव्ही कुलकर्णी यांना काल अटक करण्यात आलेली आहे आणि आज आपण जर माहिती लक्षात घेतली तर पीव्ही कुलकर्णी हेच देशातल्या नीट स्कॅमचे मास्टरमाइंड असल्याचं सांगण्यात आलेलं आहे। तशी माहिती जी आहे ती सीबीआयकडे पीव्ही कुलकर्णी यांनी दिलेली आहे। गेल्या अनेक वर्षांपासून एनटीए सोबत ते जोडले गेलेले होते आणि केमिस्ट्री विषयाचे ते प्राध्यापक होते आणि त्यामुळे ते नामांकित आहेत। लातूरमध्ये देखील त्यांचं नाव आहे आणि त्याचबरोबर पुण्यामध्ये देखील ते केमिस्ट्री विषयाचे क्लासेस घ्यायचे आणि तिथूनच ते एनटीए सोबत जोडले गेल्याची माहिती आता जी आहे ती समोर येते आहे। आणि पेपर सेट जो आहे तो त्यांनी 2026 चा देखील केलेला होता आणि संभाव्य प्रश्न जे आहेत गेस म्हणून ते देखील त्यांनी कोचिंग क्लासेसच्या विद्यार्थ्यांना पुढे दिलेले होते आणि स्कॅम मध्ये त्यांचा जो सहभाग आहे तो असल्याचा आता निष्पन्न होत आहे। महेंद्र जोंधळे, TV9 मराठी।